आम्ही स्वतः फॉलोअप करतो. महाराष्ट्रभर ही समस्या आहे. सरकार काही एक वेगळी रक्कम काढून तोडगा काढण्याची तयारी आहे, कारण गरीब महिला आहे या सगळ्या. मला हे माहिती आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून शिवभोजन थाळी चालवलेली आहे. मागच्याही 15 दिवसापूर्वी मला यांचं निवेदन दिलं होतं. आमच्या सर्व बहिणी आल्या होत्या. पण मी निश्चितपणे आजच माननीय मुख्यमंत्री महोदयाची आणि माननीय छगन भुजबळ साहेबांची चर्चा करून यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल. कारण त्यांच्या भावना संतप्त आणि बरोबर आहे. 5-6 महिन्यापासून त्यांना पगार मिळाला नाही. पण काही लोकांनी तर असं मी सर्वांचं ऐकत असताना सर्वांचे निवेदन घेत असताना काही लोकांनी जास्त आक्रोश तयार केला. मला वाटतं जर मी ऐकतो आहे, जर मी चर्चा करतो आहे, त्यावेळी मात्र थोडा जास्तीच पद्धतीने आंदोलनात पवित्रा घेतला आहे. मी पोलिसांना सांगितलं आहे त्यांच्यावर कुठली कारवाई करू नका, पण शिवभोजन थाळीचे पैसे नक्की मिळवून देणार आहे. भाऊ, या महिलांचं तर म्हणणं आहे की हा उपक्रम सुरू ठेवणं खूप अवघड आहे, कारण की 10 महिने झाले तर कर्ज काढू सध्या हा उपक्रम चालू ठेवला जात आहे. बरोबर आहे. 9 महिने झाले त्यांचे, 6 महिने झाले त्यांचे पैसे नाही आहे. त्यांना कसं काय अफोर्डेबल होणार आहे? त्यामुळं त्यांनी सरकारकरता काम केलं आहे, सरकारी योजनेकरता काम केलं आहे. त्यांचे पैसे मिळालेच पाहिजे या भावनेची मी आहे. मी मुख्यमंत्र्यांशी आणि अन्नपुरवठा मंत्र्यांशी आज बोलेल आणि त्यांच्या सौर तीव्र भावना मी आजच भुजबळ साहेबांशी आत्ता बोललो. ते एका डॅशवर भाषण देत आहे. त्यांचं भाषण संपलं की माननीय भुजबळ साहेबांशी बोलून येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय मी मांडेल आणि निश्चितपणे लवकरात लवकर त्यांना कसा पैसा मिळेल यांची काळजी मी घेईल. सर, येणेचा निर्णय येणे रद्द करण्याचा मोठा दिलासा आहे विदर्भातल्या जनतेला, सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेलाच आहे. विदर्भातल्या जनतेला हिलपाटे खावं लागत होते, काय सांगणार? आज महाराष्ट्र सरकारने आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी मला सूचना दिली होती की या राज्यातला येणे जो सनदचा कायदा आहे तो रद्द करा आणि कुठल्याही व्यक्तीला तहसीलदार कलेक्टरकडे जाण्याची गरज नाही. आता 0.10% फक्त 0.10% प्रीमियम भरायचं 1000 चौरस मीटरला आणि येणे करून घ्यायचं. म्हणजे डायरेक्ट तुम्ही ज्यांच्याकडे परवानगी घ्याल, जसं आता मुंबई महानगरपालिका, तर महानगरपालिकेत 0.10% भरलं की येणे झालं. कॉर्पोरेशन असेल किंवा कलेक्टरेट असेल, आता कुठलाही येणे आणि सनदची गरज पडणार नाही. जे प्लॉट धारक असतील त्यांना, ज्यांना घरं बांधायची असतील त्यांना, जिथे रहिवासी बेल्ट आहे तिथे रहिवासी वापर करण्याकरता येण्याची गरज नाही. जिथे औद्योगिक बेल्ट आहे तिथे औद्योगिक वापर करण्याची आता येण्याची गरज नाही. जिथे कॉमर्शियल यूज आहे तिथे कॉमर्शियल येण्याची गरज नाही. आणि त्यामुळं आत्तापर्यंतच्या महसूल खात्याच्या आतापर्यंत प्रवासामधला हा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे, ज्यामुळे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.